राम मंदिराचा उत्सव जोरदार पार पडलेला आहे आणि आपण सगळ्यांनी त्या उत्सवाचं खूप मोठं स्वागतही केलेलं आहे। राम लल्लाचं स्वागत केलेलं आहे आणि अख्खा भारत या उत्सवामध्ये बुडालेला होता। आणि लागलीच त्याच्यानंतर नवीन बातमी आलेली आहे, ती म्हणजे ज्ञानवापी या मशिदीमध्ये हिंदूंना पूजेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे। न्यायाधीशांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी हा निकाल दिला आणि अगदीच त्याच्या 9 तासांनंतर तिथे पूजा झालेली आहे। तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ओवेसी यांनी काय म्हटलंय, तर यांनी म्हटलंय 1992 ची पुनरावृत्ती परत होताना दिसते आहे। तर मित्रांनो, आपल्यालाही असंच वाटतंय का? बाबरी मस्जिदची पुनरावृत्ती होणार का? 1992 ची पुनरावृत्ती होणार का? याबद्दल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। मी डॉक्टर महेश देशमुख आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। सुरू करूया। ज्ञानवापी हे 1669 मध्ये औरंगजेबानी पाडलेलं मंदिर। या मंदिराच्या जागी त्याचा फक्त वरती 3 घुमट बांधले गेले आणि तयार झाली मस्जिद। या मस्जिदीमध्ये शिवलिंग दडलेला आहे असं बऱ्याच काळापासून हिंदू पक्षकारांचं म्हणणं आहे, परंतु 1993 पर्यंत सगळं काही सुरळीत होतं। 1991 मध्ये पहिल्यांदा तिथे पूजेची मागणी करण्यात आली, परंतु जिल्हा न्यायालयाने त्या प्रकरणाला जैसे ते ठेवलं, विचाराधीन ठेवलं। 1993 मध्ये मात्र मुलायम सिंग सरकारने तिथे हिंदूंना पूजेला मज्जाव घातला आणि नंतर कोर्टाने सुद्धा ती परिस्थिती जैसे ते ठेवली आणि हा संघर्ष कोर्टामध्ये सुरू झाला। 2023 मध्ये याचं सर्वेक्षण करण्याची कोर्टाने परवानगी दिली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला आणि तो रिपोर्ट न्यायालयाने जनतेसाठी खुला केला आणि खुला केल्यानंतर त्यामध्ये मात्र मंदिराचे सगळे पुरावे दिसून आलेले आहेत आणि शिवलिंग देखील सापडलेलं आहे। आणि हा सगळा संदर्भ घेऊन न्यायालयाने तेथे आता हिंदूंना पूजा करण्याची पूर्ण परवानगी दिलेली आहे। तळघरामध्ये व्यासांची पूजा आता तिथे होणार आहे आणि म्हणूनच हा नवीन मुद्दा आता चर्चेचा ठरत आहे। तर ज्ञानवापीमध्ये हा एकदा पूजेची परवानगी मिळाली। राम मंदिराच्या बाबतीतही असंच घडलेलं होतं का, ते पण आपल्याला यामध्ये बघायचं आहे। तर राम मंदिरामध्ये देखील बराच काळ पूजेला बंदी होती आणि नंतरच्या काळामध्ये तेथे सुद्धा असंच कोर्टाच्या माध्यमातून पूजेला परवानगी देण्यात आली आणि त्यावेळी मंदिर उघडणाऱ्यांमध्ये होते आपले स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी। तसंच आता ज्ञानवापीचे सुद्धा मंदिराचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आता परत एकदा अशी भीती निर्माण होते की इथे सुद्धा पुन्हा एकदा तीच गोष्ट होणार का। परंतु मित्रांनो, 1992 चा काळ आणि 2024 चा काळ यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे। त्या काळामधील जे काही नेते होते, त्या काळामधील जे काही वातावरण होतं, त्यामध्ये आणि आत्तामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे। त्या काळातला भारत आणि आजचा भारत याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा डिफरन्स झालेला आहे आणि आता तर सोशल मीडिया, इंटरनेट हे सगळ्या गोष्टींचा यामध्ये खूप मोठा रोल आहे। त्यामुळे बाबरी मस्जिदची पुनरावृत्ती होणार की नाही याबद्दल मी जरा साशंक आहे, परंतु जर तिथे मंदिर असेल तर न्यायालयाच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हिंदू पक्षकारांना 100% न्याय मिळेल आणि जर ते नसेल तर मुस्लिम पक्षकारांना पूर्णपणे तिथे न्याय मिळणार आहेच, कारण हा आजचा भारत आहे, हा नवा भारत आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ? जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी।